नमस्कार. आज आपण एका खास कथेच्या दुनियेत शिरणार आहोत. एक अशी कथा जी चिकाटी आणि दृढ निश्चय म्हणजे नेमकं काय हे आपल्याला शिकवते. ही गोष्ट आहे भोजन जानिया जातकमधली एका विलक्षण शूर घोड्याची. तर मग कथेची सुरुवात एका महत्वाच्या प्रश्नानं करूया. कधीकधी असं वाटतं ना की सगळं संपलंय. अशा वेळी हार न मानता प्रयत्न करत राहणं याचा नेमका अर्थ काय असतो? ह्याच प्रश्नाचं उत्तर एका गोष्टीत दडलेलं आहे. आणि ही गोष्ट कोणी सांगितली आहे माहितीये? स्वतः गौतम बुद्धांनी. त्यांनी आपल्या एका निराश झालेल्या भिक्खूला प्रेरणा देण्यासाठी ही गोष्ट सांगितली. त्यांच्याच एका पूर्वजन्माची. ही आहे एक जातक कथा. चला तर मग सुरुवात करूया. या कथेच्या केंद्रस्थानी आहे एक राजा आणि त्याचा एक अद्भुत श्रेष्ठ घोडा. आता हा काही साधासुधा घोडा नव्हता. तो होता बोधिसत्व, म्हणजे भविष्यात बुद्ध होणारे एक महान सत्व. आणि त्यांचा जन्म झाला होता सिंध जातीच्या घोड्याच्या रूपात. त्यांचं आयुष्य म्हणजे एकदम ऐशारामाचं. तबेला 4 प्रकारच्या सुगंधांनी दरवळलेला. खायला काय तर सोन्याच्या ताटात उत्तम तांदूळ आणि झोपायला डोक्यावर सोन्याच्या ताऱ्यांनी सजवलेलं छत. सगळीकडे लाल पडदे आणि फुलांच्या माळा. काय थाट होता. पण बनारसची ही शांतता, ही समृद्धी फार काळ टिकली नाही. लवकरच राज्यावर संकटाचे काळे ढग जमायला लागले. झालं असं की एके दिवशी तब्बल 7 राजांनी मिळून शहराला वेढा घातला. आणि राजासमोर फक्त 2च पर्याय ठेवले. एकतर राज्य आमच्या ताब्यात द्या किंवा युद्धाला तयार व्हा. म्हणजे बघा, राजा आणि त्याचं राज्य एका मोठ्या संकटात सापडलं होतं. आणि इथूनच सुरुवात झाली त्या 7 राजांच्या आव्हानाला. तेव्हा राजाचा एक शूर योद्धा पुढे आला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही फक्त तुमचा तो श्रेष्ठ घोडा मला द्या. मग बघा, मी फक्त या 7 राजांनाच नाही तर अख्ख्या भारतातील राजांना हरवून दाखवीन. विचार करा, त्या योद्ध्याचा त्या घोड्याच्या ताकदीवर केवढा प्रचंड विश्वास असेल. आणि मग काय, रिणांगणावर सुरू झाला एक अविश्वसनीय खेळ. त्या योद्ध्यानं आणि घोड्यानं पहिल्या छावणीवर हल्ला केला. एक राजा जिवंत पकडला. मग दुसरी छावणी, दुसरा राजा, तिसरा, चौथा, 5वा आणि बघता बघता 6व्या राजालाही त्यांनी कैद केलं. पण म्हणतात ना, प्रत्येक विजयाची एक किंमत चुकवावी लागते. यशाच्या अगदी शिखरावर असतानाच एक मोठं संकट कोसळलं. 6व्या राजाला पकडताना जी लढाई झाली त्यात तो आपला शूर घोडा गंभीर जखमी झाला. त्याचं अख्खं शरीर बाणांनी भरून गेलं होतं. रक्ताच्या धारा वाहत होत्या. एक क्षण तर असं वाटलं की संपलं सगळं, आता ही लढाई आपण हरलोच. आणि इथे गोष्ट एका निर्णायक वळणावर येते. योद्ध्याला काय वाटलं की घोडा आता लढू शकणार नाही, आपल्याला दुसरा घोडा तयार करावा लागेल. पण त्या घोड्याच्या मनात एक वेगळाच पक्का निश्चय होता. तो मनाशी म्हणाला, माझं काम अजून संपलेलं नाही. हे काम फक्त मीच पूर्ण करू शकेन. इतकी मेहनत करून मिळवलेला विजय मी असा वाया जाऊ देणार नाही. आणि मग त्या असह्य वेदना होत असतानाही तो जखमी घोडा आपल्या योद्ध्याला म्हणाला, ऐक, मी जरी बाणांनी घायाळ होऊन जमिनीवर पडलो असेन तरी माझ्यासारख्या श्रेष्ठ घोड्याची बरोबरी दुसरा कुणी करू शकत नाही. ही लढाई माझ्याशिवाय जिंकताच येणार नाही. दुसऱ्या कुणालाही तयार करू नकोस. ही होती खरी चिकाटी, दृढ इच्छाशक्तीचा खरा विजय. आपल्या घोड्याचा हा अविश्वसनीय निश्चय बघून योद्ध्याच्याही अंगात जणू काही बळ संचारलं. त्यानं त्या रक्तबंबाळ घोड्याला कसंबसं उभं केलं, जखमांवर पट्ट्या बांधल्या, पुन्हा चिलखट चढवलं आणि ते दोघेही पुन्हा एकदा रणांगणात उतरले. आणि मग केवळ आणि केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्या घोड्यानं 7वी, शेवटची छावणीसुद्धा उद्ध्वस्त केली. 7व्या राजालाही जिवंत पकडलं गेलं. अखेर विजय झाला होता. पण त्या महान घोड्याचं काम अजून संपलं नव्हतं. मरण्यापूर्वी त्याने एक शेवटचा महत्वाचा धडा दिला. तो घोडा राजाला म्हणाला, राजा, या 7ही राजांना मारू नकोस. त्यांच्याकडून वचन घे आणि त्यांना सोडून दे. दुसरं म्हणजे या विजयाचं खरं श्रेय त्या योद्ध्याला दे आणि त्याचा सन्मान कर. आणि तिसरी गोष्ट, तू स्वतः दान, न्याय आणि चांगल्या मार्गाने राज्य कर. आता जातक म्हणजे काय हे समजून घेऊया. जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या मागच्या जन्मातल्या गोष्टी. या जन्मांमध्ये ते कधी माणूस तर कधी प्राणी म्हणून जन्माला आले होते. आणि प्रत्येक कथेतून ते एक महत्वाचा संदेश देतात.
आणि मग कथेच्या शेवटी येतो खरा ट्विस्ट. बुद्ध सांगतात की त्या जन्मात बनारसचा राजा होता आनंद, तो शूर योद्धा होता सारीपुत्त, आणि तो चिकाटी दाखवणारा दृढनिश्चयी घोडा, तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः मी होतो. ही गोष्ट ऐकल्यावर काय झालं असेल? तो निराश झालेला भिक्खू त्या घोड्याच्या चिकाटीमुळे इतका प्रेरित झाला की त्यानं पुन्हा नव्यानं प्रयत्न सुरू केले आणि अखेर त्याला अर्हत पद मिळालं, म्हणजे ज्ञानाची सर्वोच्च अवस्था प्राप्त झाली. आणि ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या विचारावर आणून सोडते. आपल्या आयुष्यात असे कितीतरी क्षण येतात नाही का, जिथे आपण विजयापासून फक्त एक शेवटचा प्रयत्न, एक शेवटची उडी इतकेच दूर असतो. नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे.